पैसे ह्याला दिलेत हे बघा. आज पोझिशन अशी तर वेल्यानंतर काय होईल. ह्याला एवढी सुपर क्वालिटीची रेडी मित्र जे मला डेअरी फार्मची कमाल बघा. कुठले घाबरत असतात बस. हे बघा साईज मित्र हात नका. ही रिंकच बघा. ही जी कास कुठपर्यंत येणे आता ही भविष्य सांगते मी काय करणार. मध्ये सुद्धा म्हशी वेळेला होतात. हे बघा बघा कासाची साईज एकदम ब्रीडिंग क्वालिटीची रेडी सोबत पाय उचल म्हणत पाय एकदम बाजूला याला पैसे आहेत. हे क्वालिटी आणि महाराष्ट्रामध्ये दुसरा हरियाणा. सिमेंट सांगताना तुम्ही काय काय चेक केलं. तुम्ही डायरी मागवली होती व्हिडिओ मागवले होते काय काय बघितलं ते पण सांगा. कंटेनर मध्ये तुम्ही सिमेंट ठेवू शकता 10-20 तुमचा फार्मची घरात फायदा होईल मित्र. ह्या सिमेंटच्या माध्यमातून काहीतरी घडवायचंय आणि घडवून दाखवायचंय ही कळकळीची सरांची माझी असली तरी बी खात्री करा आणि एकदम मांडीवर आलेल्या म्हशी घेऊ नका. सगळं माझं सोडून इकडे फिरतोय का की प्रत्येक तरुणाला काहीतरी आग निर्माण झाली पाहिजे आतमध्ये काहीतरी उत्साह निर्माण झाला पाहिजे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे श्रीमंत शेठच्या फार्मवरून. भरपूर इच्छा होती त्यांची इथं यायचे पण आपल्याला वेळेअभावी का अनेक कामांसंदर्भात आपण आलेलो नाहीत. पण आज साताऱ्यामध्ये आपले 3-4 दिवसापासून आहेत. तर त्यांच्या फार्मवरून व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 4-5 रेड्या आणि 2 म्हशी सुद्धा विक्रीसाठी बरोबर. तर हा माल सुद्धा काही विक्रीसाठी आहे. हा व्हिडिओ सविस्तर होणार आहे, मोठा होणार आहे. थोडा वेळ काढून व्हिडिओ बघा. 51,000 रुपयाची रेडी विकली होती मित्रांनो 13 महिन्यापूर्वी जे मला डेअरी फार्म पनवेलवरून. त्या रेडीचं काय झालं काय पोझिशन आहे ती दाखवतो मित्रांनो. हीच ती रेडी 51,000 रुपयाला श्रीमंत शेठने आणली होती. त्यांना बऱ्याच लोकांनी काय बोलले असतील 51,000ला म्हैस असती का रेडी असती का काय असते का. पण तिचा रिझल्ट बघा मित्रांनो. आपली राणी म्हैस आहे. त्या राणी म्हशीची 10 ते 12 दिवसाची रेडी त्यांनी आणली होती. आता तिची शिंगाची साईज बघा एकदम रिंग शिंग झाली. पैसे कशासाठी दिले त्यांनी 51,000 त्यांच्याकडूनच आपण ऐकू. तुम्हाला काय वाटलं कुणी काय काय बोललं तुमचं एकदम ग्राउंड लेवलचं जे बी घडलंय घरातले माधुसाई सगळे काय काय बोलले ते सगळं सविस्तर सांगा आपल्या सबस्क्रायबरसाठी. नमस्कार. मी राणीचं रेकॉर्ड बघितलेलं की राणीचं काय रेकॉर्ड होतं त्याच्यानुसार म्हणलं आपल्याला एक तरी अशी ह्याच्यातली पैदास पाहिजे म्हणून सरांच्याकडे मी तबेल्यावर जात होतो. तर तिचं राणीचं रेकॉर्ड मी बघितलं की एका टायमिंगचं 11 ते 12 लिटरचं रेकॉर्ड होतं. यांच्या डोळ्यांनी 3-4 टाइम त्यांनी बघितलेलं आहे मी. दूध आणायसाठी यायची दूध आणाय सुद्धा तबेल्यावर 2 दिवसांनी तरी असतोच तिथं तबेल्यावर. ते रेकॉर्ड बघून मग मी डिसाईड केलं की सरांना एक रिक्वेस्ट केली की सर आपल्याला ही जी एक झाली पाडी तर आपल्याला पाहिजे. तर त्याच्यानुसार जे राणीमध्ये जे गुण आहेत ते सेम कॅटेगरी हिच्यात गुण उतरलेत. तुम्हाला आता तुमच्याकडे पण म्हशी येतात पण हिचे स्वभाव आणि तिच्या स्वभावात काय फरक आहे. आमचे जे बाकीचे आता बाकीचे दाखवेन तुम्हाला पण त्या क्वालिटीमध्ये आणि ह्या क्वालिटीमध्ये काय डिफरन्स आहे हे पण कळेल. त्यामुळे हिचा शांत स्वभाव किंवा हिचे आर्डर मधली जी सडांमधली क्वालिटी म्हणजे अंतर स्किनचं सगळ्यात शिंगोटी मधलं हे बघा सिंग दाखवा जवळ कॅमेरा सिंग. ही क्वालिटीच नाही ही क्वालिटी बघा तुम्ही एकदम सुपर एक्सलेंट क्वालिटी आहे मित्रांनो. चेहरा वगैरे साडांची साईज क्वालिटीचा पैसा आहे मस्त. 51,000 हा सगळा मशीनचा फार्म त्यांचा भाऊ त्यांचे आपण थोडं इंट्रोडक्शन करू. काय पोझिशन आहे कसं काय करतात किती दिवस. पूर्ण नाव सांग. तुझ्याकडे आहे कॅमेरा. पूर्ण नाव सांग आपलं आणि पूर्ण इथलचा पत्ता सांगायचा. तिकडं बघू. माझे गाव खर्शी मुक्काम पोस्ट खर्शी तरपुडा पंकज श्रीरंग आणि मी हे फार्म सांभाळतो. तर मित्रांनो त्यांचा खर्शीमध्ये पत्ता आहे. तर माधू ह्या वगारीमध्ये तुला काय बदल वाटला का. हाईट वाढते वजन आणि क्वालिटी. ही जात ह्या जातीच्या म्हशी सर्वांनी सांभाळल्या पाहिजेत आणि त्यामध्ये शांत स्वभाव सगळ्यात महत्वाचा गुण आहे. गुण सगळ्यात महत्वाचा म्हणजे शांत स्वभाव. आता आमच्या सातारा जिल्ह्यात म्हणजे व्यसन घाल मोरकी लाव असे प्रकार असतात. मी 3 दिवसात बघितलं माधू तुमच्या परत 2 व्यसन आणि दोन्हीकडून 2 दावे बैलासारख्या म्हशी बांधतात. हिला काहीच नाही बांधलं काय करते. ह्या क्वालिटीची म्हैस आता माझ्याकडे एक 7-8-10 म्हशी आहेत. त्यामध्ये ह्या क्वालिटीची म्हैस अशी एकही सुद्धा नाही का. ते ही जे सगळ्या बाबतीनं गुणसंपन्न. जवळ घ्या कॅमेरा. हिच्या पाठीमागची आता काय रेडी कशी पोझिशन आहे थोडी पुढे घ्या. तिची रिंकल्स वगैरे काय पोझिशन झाली बघा. पैसे ह्याला दिलेत हे बघा. आज पोझिशन अशी तर वेल्यानंतर काय होईल. ह्याला पैसे दिले होते त्यांनी. बऱ्याच लोकांना वाटलं असेल सोडा आज साईज बघायची खालची 13 महिन्याच्या रेडीची साईज बघा. वेल्यानंतर काय कास करल. साडांची साईज स्वभाव शांत बघा. शेपटाची साईज एकदम छोटं शेपूट आहे 5. त्याच्यामुळे सगळी क्वालिटी ह्या रेडीमध्ये. पायांची साईज बघा आणि लांबी बघा. थोडी सोडता येईल का चालवता येईल अशी थोडी अशी इलकी चालून दाखवा फक्त. तर मित्रांनो क्वालिटी कशासाठी सिमेंट चांगल्या सिमेंटचा वापर कशासाठी करायचा. इकडे घ्या थोडी चालवा एकदम
लाईटली दाखव चालवताना पाठीमागून पण घे. हे बघू शकता रेडीचे चाल वगैरे साईज बस वरडते बाकीचे इथंच बांधा तिला. तर ह्या गोष्टी आता ह्याच्यासाठी पैसे दिले त्याचं त्यांना दुःख आहे का नाही ते पण विचारू. श्रीमंत शेठ पैसे जास्त गेल्याचं काय दुःख आहे तुम्हाला? हा क्वालिटी महत्वाची आहे, पैशाचं काही नाहीये. हा क्वालिटी आजकाल महत्वाची आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की नाही ते राणी म्हैस काय आहे ती सगळ्याला माहिती मित्र हो, तिने स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि तिची पैदास आहे. आता भरपूर दिवसापासून मला यायचं होतं पण वेळ अभावी नाही आलो. तर ही रेडी कशी वाटली मित्र हो कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्यांचा पूर्ण फार्मचा व्हिडिओ आहे, सविस्तर व्हिडिओ बघा. ह्यांच्याकडे रेड्या पण विक्रीसाठी आहे 3-4 बरोबर, त्या सुद्धा तुम्हाला दाखवू. सुरुवात करा कुठल्या रेडी, ही समोरचीच रेडी आहे का? हा हिला उठवा. ही त्यांच्याकडे रेडी विक्रीसाठी मित्र हो. हळूच उठ. ही किती महिन्याची माधव? ही आता हे एक 5-6 महिन्याचे. 6 महिन्याच्या आसपासची रेडी आहे. ही सुद्धा विक्रीसाठी आहे. हो सिंग बिंग बघू शकता मित्र हो. तिला सोडायची काही गरज नाही. सड वगैरे बरोबर आहे ना? 4च सड आहेत ना? हो, कोण तिला 5वं सड जॉईंट सड असलं तरी ते क्लिअर व्हिडिओमध्ये सांगायचं. सगळे शेतकरी बंधूच घेणार असतात. हिचं पण अंतर चांगलं आहे. चांगले हा सडातलं अंतर. गादी सुद्धा चांगली आहे, पुठ्ठा वगैरे पण व्यवस्थित. हिचं आईचं दूध किती आहे माधव? ही 8+ खरंच सांगायचं ज्युनियर? हो. 8+ आहे का? 8+ आहे. हा ती आई सुद्धा हिची इथंच आहे. 8+ आहे. पण जास्त संख्या झाल्यामुळे थोडेफार कमी करतात बरोबर. कमी करायचे. संख्या त्यांना थोडीफार कमी करायची, असं नाही की बा सगळंच हे आहे म्हणून. तर माधुरीची बरोबरच किंमत, योग्य किंमत सांगायची. फुल अँड फायनल किंमत का नाही सांगितली, एवढीच सांगितली. एकदम योग्य किंमत सांग, तुला जेवढे पाहिजे तेवढेच. नाही 15,000 रुपयाला द्यायची आली पाहिजे. हा फिक्स 15,000 रुपयाला द्यायची बोलतायत मित्रांनो. 15,000मध्ये जर तुम्हाला जमत असेल तर त्याचा नंबर पूर्ण व्हिडिओमध्ये खाली लावणार आहे. 15,000ला त्यांना विक्री करायची. अजून आता ही एक हिला घ्या. ही 2 नंबरची रेडी मित्र व्हिडिओमधली, ही पण त्यांना विकायची. हिची काय डिटेल्स आहे, तिचं वय किती आहे साधारणतः? शिव एक 8 महिन्याची आहे. 8 महिन्याची. खाली सड वगैरे आधी दाखवून घ्या साईज. हां एकदम ओके. हिची बी गादी बी हे बघू शकता. 4 सड ही गादी असली पाहिजे आणि गादी खूप गरजेची आहे. सडातलं अंतर. ही पण शांत स्वभावाची. हा शांत स्वभावाची. शेपटाची साईज हिची पण असं काय नाही. सिंग जरा जाड झाले ते फिरू शकतात. सध्या ज्या फ्राटाय बॉटी पण मोराचीच नाही. हो मोरा म्हशीची आहे. क्रॉस ब्रीडिंग काहीतरी असू शकतं थोडं, त्याच्यामुळं हे जरा डोकं जाड आलं. हे शिंग हालते का दोन्ही वे? हालते. मेंढीमध्ये आली, मेंढीमध्ये दोन्ही शिंग हालताय तिचे. मेंढीचे कधी कधी मेंढी टाईप शिंग आलेले आहेत. ह्या 2 रेड्या झाल्या मित्र. आता इकडं या फार्म पण दाखवा व्यवस्थित. हा हिची प्राईस झाली का? 1 मिनिट. हिची माधू प्राईस सांग जरा. हा हिची प्राईस योग्य सांग व्यवस्थित. 20,000 रुपये आली पाहिजे. 20,000 रुपये. हिच्या डोक्याला थोडा टिका आहे पण मेंढी आहे आणि दोन्ही शिंग हालतात. अशा म्हशी पण मला विचारतात कोण कोण हालणाऱ्या शिंगाची आहे का? हालतात दोन्ही पण शिंग हिचे. ही बी एक जात असते. आता तिला क्रॉस तिकडं कुठं काय लागलेलं माहीत नाही समोर. 20,000 रुपये किंमत आहे मित्रांनो तिची. व्हिडिओमध्ये पण लावल खाली मी. आता ह्या 2 रेड आहेत बरोबरच. हा त्यांचा फार्म आहे मित्रांनो, व्यवस्थित नियोजन आहे. 20 मशीनचा फार्म आहे. ही रेडी पण विक्रीसाठी बरोबर. मोठी झाली साधारणतः 4-5 महिन्यात लागवड होईल हिची. तर ही पण रेडी विक्रीसाठी. शिंग वगैरे स्वभाव शांत. हिचे पण सड वगैरे व्यवस्थित दाखवा. हिचे पण 4 सड व्यवस्थित येतं. सडामध्ये अंतर वगैरे हे पण चांगलं आहे. रेडी पण चांगली. पुठ्ठा वगैरे चांगला आहे. शांत स्वभाव. पूर्ण जेड ब्लॅक. हे बघ दाखवा. पूर्ण जेड ब्लॅक आहे. चांगल्या ब्रीडची आहे ही. तर फार 1-2 केस असले तर पण एकदम टॉपची आहे. तर हिचं चेहरा वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे. व्यवस्थित दिसते ना व्हिडिओमध्ये. तर माधू इकडे या. हाईट बी चांगली रेडीला बघू शकता तुम्ही. हा तिची पण योग्य किंमत सांगा शेतकरी बंधूंसाठी. तू सांभाळली, दूध पाजलं, सगळं केलं, पण विकायची म्हणून योग्य किंमत सांगायची. एवढ्याच किमतीला मला द्यायची आहे. 7+ आहे. हा 7+. हो 7+ हिची आहे. आणि या सगळ्या रेड्यांच्या आहेत त्या सुद्धा पुढे माग तुम्हाला दाखवू. हा हिची काय किंमत ठेवली माधू तू? एकदम योग्य. 42,000 रुपये आली पाहिजे. 42,000 रुपये किंमत आली पाहिजे मित्र. त्याची मेहनत चांगली आहे आणि रेडीची तब्येत बी चांगली आहे. 42,000 रुपये किंमत ठेवलेली हिची. ह्या रेडीची 3 नंबरला रेडी ही 42,000. त्याच्यानंतर ही एक रेडी आहे बरोबर. ह्या दोघींचं वय एकच. दोघींचं वय एकच आहे का? रेड्या चांगल्या सांभाळत मित्र. ते पण शौकीन येतं. हिचा पण बघा सडांची साईज वगैरे सगळं व्यवस्थित आहे मित्र. आपण ज्यासाठी रेडी घेणार आहे त्या आधी गोष्टी बघा. सड आधीच बघा. कारण की 5 सड असते, जॉईंट असते, सडात अंतर नसल तर फ्युचर एकदम भांगार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आधीच खात्री करणं गरजेचं आहे. शेपटात हाड वगैरे नाही. हिचे पण कॅरेक्टर चांगले येतं. एकदम मऊ शेप आहे.
ह्याचं रिंकच वगैरे पण चांगला आहे. पुठ्ठा पण हे जे अंतर आहे ना हे पण अंतर अतिशय मस्त अंतर आहे. आणि स्किन एकदम पातळ, स्किन पातळ आहे बघा ना गादी, स्किन चांगली दूध लाईनची रेडी होईल. चेहरा वगैरे शिंग असे ही थोडं आपले कोचर टाईप आहे, सोनीसारखे थोडे वरून शिंग आहेत, वरून पिळा होणार आहे. वरून पिळा याची काय किंमत ठेवली आहे माझं? ह्याची बी तेवढी 42,000. 42,000 रुपये. एका दोन्ही एका वेळेच्याच आहेत ना? दोन्ही एका वेळेचे आहेत. 42,000 रेड्या ठेवलेल्या आहेत मित्रांनो. त्यांचा मोबाईल नंबर असणारच आहे. त्याच्यानंतर हा त्यांच्या म्हशी आता तर सगळ्या म्हशी ह्या रेडीची काय डिटेल्स आहे? ही विक्रीसाठी आहे का? ही नाही, ही विक्रीसाठी नाही. ही रेडी विक्रीसाठी नाही. ही रेडी घरची आहे का तुमच्याकडून आणली? ही आपल्या फार्मवरनं, जय मल्हार डेअरी फार्म. हे आपल्याकडूनच रेडी आलेली आहे मित्रांनो. चांगल्या क्वालिटीची रेडी आहे. लहान असताना छोटी आलेली. हे बघा पुठ्ठा बिट्टा. हिच्या आईचं 17-18 हो दूध आहे आपल्याकडेच आहे, 18 प्लसच आहे. आता ही म्हैस पण आहे आपल्याकडे. आता ही जी आहे बजरंगीनी गाभण आहे. हे बघा रिंकल्स ही अशी कास करेल. पाय उचलत मग तिचं एवढी सुपर क्वालिटीची रेडी मित्रांनो. जे मला डेअरी फार्मची कमाल बघा. हो बस 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 हो, राहू दे घाबरते तुम्हाला घाबरते. हा, शिंगांची साईज वगैरे दाखवा कॅमेऱ्याला, त्याला वगैरे घाबरते थोडी. शिंगाची साईज पुठ्ठा म्हशी एकदम चांगल्या रेडी सांभाळलेली. ही पण तब्येत वगैरे एकदम व्यवस्थित आहे. हट पुठ्ठा वगैरे एकदम व्यवस्थित आहे. बघू शकता तुम्ही. हां तुम्ही चोळा दिला जर तू आता दाखवा. आता दाखव. तर हे बघा नवीन माणसाला थोडे कुठले घाबरत असतात बस. हे बघा साईज मित्रांनो, हात नका. ही रिंकच बघा. ही जी कास कुठपर्यंत येणे आता ही भविष्य सांगते मी काय करणार आहे ती. त्याच्यामुळं चांगलं ब्रीड ह्याच्यासाठी ओरडून सांगतो मित्रांनो, ब्रीड पाळा, पैसे चांगले होतील. आणि हे सड बघा, सडांची साईज बघा, अंतर. हिचे सड कसे होतील? 15 ते 16 लिटर प्लस पहिल्याच्या त्याला होईल. वेल्यानंतर आपल्याला जरूर कळवा की किती लिटर दूध देते रेडी. चांगल्या आईचं रेकॉर्ड असणं आणि चांगल्या म्हशी असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यामुळं ट्रॅक रेकॉर्ड बघा. कालपासून साताऱ्यामध्ये बऱ्याच फिरलो पण भरपूर कमजोर नसलच्या म्हशी आहेत मित्रांनो. म्हशी सांभाळता तितकीच मेहनत घेतात. तर थोडंफार ब्रीड आणि चांगले सिमेंट्स. तर ते सिमेंटचा पण आणा दाखवाला तुम्ही, कोणते कोणते सिमेंट दिले, काय काय दिले, तर ते सगळी माहिती व्यवस्थित सांगू मित्रांनो. हट ही रेडी एकदम टॉपची आहे. ही त्यांना घरी ठेवायची बरोबर. हो घरी ठेव. हट त्यांनी लहान असतानाच आणले होते आपल्याकडून. आता ही रेडी आहे घे बरोबर. हिची काय डिटेल्स आहे? आता किती टाइम आहे, किती कशी गाभण आहे? 8 महिन्याची गाभण आहे. 8 महिन्याची गाभण आहे. 2 दाते. 2 दात. हा दाताला 2 आहे. दाताला 2. हा हे बघू शकता. सडांची साईज वगैरे पण दाखवा. बघ सडांची साईज शांत स्वभाव, पातळ काठी. ही विक्रीसाठी आहे का माधू? हा ही विक्रीसाठी. ही रेडी विक्रीसाठी आहे. ज्यांना गाभण मध्ये कच्च्या थोड्या घ्यायच्या असतात. एकदम अजून आता सड वगैरे इम्प्रूव्हमेंट व्हायला लागले. एकदम मऊ आहे. बघू शकता कुठंही काय नाही. ह्याला थोडी जखम झाली औषध वगैरे लावून. जखम ही लागली परवा. हा व घासलेला आहे पण काय नाही, ते होल झाले एवढं. एकदम शांत स्वभाव. ही कशाने प्रेग्नेंट आहे? कुठले डॉक्टर आलते आणि कुणी? शेरे पंजाब. इकडून या, इकडून या. सडाची साईज ही पण शांत स्वभावाची बघू शकता. शांत स्वभाव एकदम शांत आहे. ज्या शेतकरी बंधूंना दुधासाठी पाहिजे असते. पहिल्यावर रेडी. पहिला 2 दात आहे. दात दाखवू शकतो का तू? दाखवल का? दाखव जरा दात. मित्र पहिला 2 दात सुद्धा यायला होत्यात आपल्याकडे, तसे झाले रिझल्ट. हे बघा 2 दात मध्ये सुद्धा म्हशी वेळेला होतात. हे बघा क्लिअर दिसतंय का? 2 दात रेडी वेळेला झालेली. 8 महिने म्हणजे 9वा महिना चालू केला आता. हो ना, 8 महिने पूर्ण 9वा चालू. हा 8 महिने पूर्ण झालेले तर 9. तर ह्या गोष्टी मित्र ह्याच्यासाठी तुम्हाला मागा ती बांधून ठेवलं होतं ना तुम्ही. तेच कुठली बारकी वहीवर बघ ना, वहीवर लगेच कर. हे बघा हे शेरे पंजाबने प्रेग्नंट आहे मित्रांनो. बघा जरा शेरे शेण टाक. बघा शेरे पंजाब इथं दिसतंय बघा. हे बघा HSBA सुरेंद्र संस्थान त्यांची लॅब. शेरे पंजाब एकदम ओल्ड ब्लड लाईनचा पंचायती बुल आहे तो. आता त्या सिमेंट्स बँकमध्ये हां एवढ्या कांड्या आहेत मित्रांनो. हे बघा सगळ्या कांड्या हरियाणाहून प्रत्यक्ष जाऊन आणल्या आहेत. ह्या कोणत्या कोणत्या म्हशीला गाभण आहेत, कोणतीला डबल कांडी भरलेली बरोबर. हो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कांड्या बघा अशा जपून ठेवा. प्रत्येक म्हशीचं हे लिहून पण ठेवलेलं. हे बघा रायटिंगमध्ये प्रत्येक म्हशी डिटेल्स ठेवतात. हे खूप गरजेचं आहे. फ्युचर जर तुमचं चांगलं करायचं असेल म्हशीमध्ये. हे बघा कोणती म्हशीने काय केलं, मोठी म्हैस का मोठे रेडी, हे कोल्हापूर म्हैस आणली काय आणलं, हे सगळे तुम्ही डिटेल्स ठेवलेले आहेत. सिमेंटची तारीख, म्हशीची खरेदी तारीख. तर तुम्ही पुढे जाऊ शकता मित्रांनो. आणि हे डिटेल्स ठेवा. प्रत्येकाला सिमेंट्स कुठलं दिलं, डॉक्टरने काय केलं, हे तुम्हाला डेमो म्हणून दाखवतो. प्रत्येक म्हशीवर प्रत्येक म्हशीची डिटेल ठेवली. नाशिकवरून आणली, हे अनमोरोतन सिमेंट्स दिले.
तर ह्या गोष्टी जर तुम्ही आकलन केल्या तरच तुमची पुढची पिढी चांगली आहे आणि मशीनमध्ये दूध वाढू शकतात. जन्मलेले वेळ पण आहे सगळे. तर आता ह्या म्हशीची काय डिटेल्स आहे? ही म्हैस बी काय विक्रीसाठी आहे का? हा, ही म्हैस उठवा तिला जरा. ही पण एक म्हैस विक्रीसाठी आहे. हा ते रेड एक मिनिट इकडे घ्या परत. ह्या रेडीची किंमत नाही सांगितली, हिची किंमत विचारायची बाकी राहिली. किती आहे किंमत हिची? हिचे 1 लाख रुपये. 1 लाख रुपये किंमत ठेवलेली मित्रांनो. 2 दात आहे, शेरे पंजाबनी प्रेग्नेंट आहे. आईचं रेकॉर्ड 8+. आईचं रेकॉर्ड म्हणजे 16 लिटर प्लस आहे दिवसाचं. हो, आईचं रेकॉर्ड 8+ आहे. शांत स्वभावाची रेडी बघू शकता तुम्ही. हात वगैरे लावा. पहिल्याचं सिस्टम पहिला रुपये 2 दाते विशेष म्हणजे 1 लाख रुपये किंमत ठेवलेली त्यांनी. तुम्ही त्यांच्याशी बाकी काय कॉन्टॅक्ट करा. ज्यांना पहिल्या रेड्याची आवड असते, 2 दातमध्ये सांभाळायचे असतात, घरी ठेवायचे असतात, त्यांच्यासाठी ही उत्तम रेडी आहे. तर आता ही समोर ह्या म्हशीची काय डिटेल्स आहेत? ही बी म्हैस विक्रीसाठी त्यांच्याकडे. ही म्हैस आपली साधी म्हैस आणलेली आम्ही. साधी. हा, किती वेत झाले आपल्याकडे? जे आपल्याकडे हिचे 2 वेत झाली. आता तिसऱ्यांदा गाभण आहे. तिसऱ्यांदा गाभण आहे. सिंग कसं काय मोडलं का आधीच मोडलेलं होतं? नाही, ती एक काडीत अडकलेलं. ह्या कडीत अडकलं. इथं अडकलेलं म्हणून ते सिंग मोडलेलं आहे. हो. आता सध्या काय कंडिशन म्हशी डिटेल्स काय आता? आता म्हैस गाभण आहे 2 महिन्याची. चेक होईल का? हा, चेक होणार. चेक करून देणार? चेक करून देणार. चेक करून देणार. चेक करून देणार. हा, आता दोन्ही टायमिंगचं दूध तिला 7 लिटर आहे. दोन्ही टाइम काढून देणार? हो, काढून देणार. 7 लिटर दूध आणि 2 महिन्याची 2 महिन्याची चेक पास करून देणार मित्रांनो. म्हैस आहे 4-5 येताची असेल बरोबर. हट. हो. पण कुणाला जर कमी बजेटमधली म्हैस पाहिजे असेल आणि सड वगैरे कम्प्लीट येतं, हो, कम्प्लीट सगळं, धार वगैरे व्यवस्थित आहे, ओके, रेडूक लागत नाही, काय नाही, हातावरच देते, खुराकावरच देते, खुराक बी लागत नाही, खुराक बी लागत नाही, खुराक बी लागत नाही, म्हणजे गाय सारखे, गाय सारखी, बिना खुराकाची आणि बिना रेडकाची दूध देते. गरीब आहे म्हणजे स्वभावाने, स्वभावाने शांत. हा, साईज बी चांगली, जातीला पण कशी आता ती जशी तुटलेलं आहे, हा, चमडी पण पातळ आहे. तर 2 महिन्याची चेक करून 7 लिटर दूध काढून किंमत किती ठेवलेलीची? योग्य किंमत फुल अँड फायनल 60,000 रुपये झाले पाहिजे. 60,000 रुपये किंमत ठेवलेली मित्रांनो. ज्या शेतकरी बंधूंना गाभणमध्ये एवढे फोन आहेत की गाभण सारखं मार्केट कशालाच नाही आता माझ्या माहितीने, तर ज्यांना ही जमत असेल, ज्यांना कमी बजेटची असेल आणि आता दूध बी चालू आहे, तब्येत वगैरे सगळी व्यवस्थित आहे, त्यांनी या म्हशीसाठी ट्राय करू शकता. हिची काय डिटेल्स आहे? ही देण्यासाठी आहे का? ही नाही, ही आता हे जे दुधावं आहे. हां, ही का किती दुसऱ्यांदा आहे का पहिल्यांदा आहे? ही आता दुसऱ्यांदा आहे. पाठीमागून कवर करा. ही म्हैस बघू शकता रेडी, घरचीच आहे का आपल्या? हा, घरचीच आहे बघा, घरची चांगली तयार झाली. हेट, खालची साईज वगैरे दाखवा. आता किती प्रेझेंटमध्ये दूध आहे हिला? आता हिला 15 लिटर दूध आहे. 15 लिटर. दुसरे येतात मिडियम साईजची म्हैस अगदी. बघा माझ्या हाईटवर बघा, पण मग एकदम पातळ चमडीची म्हैस आहे. शेपटाची साईज आहे, क्वालिटी बघा. खाली तुम्हाला सांगत असो दरवेळेस, मांस वगैरे नाही, मुराचं जाड शेपूट नसलं पाहिजे, एकदम पातळ शेपूट आहे. आणि खालची बघा कासाची साईज, एकदम ब्रीडिंग क्वालिटीची रेडी आहे, एकदम मिडियम साईज आहे, पण दूध देतात मित्रांनो. क्वालिटी जर असेल, ब्रीड जर असेल सर, तर बघा पुढची साईज पण बघा, एकदम स्वभाव पण शांत आहे. 4 सड एकदम टॉपचे येतं. टॉपचे. हिला कोणतं सिमेंट भरलेलं काय आधी? आता वेलेली नाही, आता ही वेलेली आहे का? घरचाच बुल दाखवलेला हिला. हा, घरचा. आता चांगलं सिमेंट भरा हिला. हो, आपलं सिमेंट चांगलं भरायचं. तर आता सिमेंट चांगलं भरा, चांगली रेडी. सिंग वगैरे पण बघा, एकदम मिडियम कच्ची आहे. हा, सिंग वगैरे एकदम व्यवस्थित आहे. ही यसन वगैरे काढून टाका परत तिची. हो हो, काय आहे, तिला त्रास होतो आणि मोरके साकळ्या लावल्या तरी काय प्रॉब्लेम नाही. एकदम मिडियम साईजची. परत हटवा एकदा तिला तिकडून, त्या साईडने हटवा. एकदम चांगली रेडी आहे मित्रांनो, ब्रीडची रेडी आहे. ब्रीड असेल तरच फायदा आहे, त्याचं नाही तर फायदा नाही मित्रांनो. ब्रीडमध्ये काम करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. ही विक्रीसाठी नाही मित्रांनो, त्यांच्या फार्ममध्ये ठेवलेली. हिची काय डिटेल्स आहेत? ही आता 9 महिन्याची प्रेग्नेंट आहे. 9 महिन्याची. ज्या ओल्ड लाईनमध्ये म्हशी यायची हरियाणावरून, जींद वगैरे, त्या पट्ट्यातली सारखी म्हैस आहे मित्रांनो. पुठ्ठा वगैरे बघा, म्हशीचा स्वभाव, रिंकल्स. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, शिंग वगैरे पण दाखवा. एकदम व्यवस्थित शिंग आहेत, बघू शकता. चेहरा वगैरे मूर्खी बांधल्यामुळे थोडं खड्डा पडल्यासारखं आहे, पण शेपटाची साईज पण दाखवा. एकदम छोटं शेपूट आहे, एकदम पातळ. हे बघा, एकदम तुम्ही अशी गाठ मारली, गाठ तरी काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे कडक शेपूट असेल, जाड असेल तर सुद्धा दूध थोडंफार कमी देतात. आणि सिंगल हड्डी. हे बघा, हे बघा, ही चमडी बघा, पातळ चमडी. हिला किती दूध आहे करेक्ट? 2 टायमाचं वेल्यानंतर. हा, हिला 16-17 लिटर दूध आहे. 16-17 लिटर दूध आहे. आणि आमच्या गोट्यातला हा हिरा आहे. हिरा आहे, एकदम टॉप क्वालिटीची म्हैस आहे मित्रांनो. तिसऱ्यांदा म्हैस आहे आता. तिसऱ्यांदा. आणि प्रेग्नेंट राहू किती दिवस दूध दिलं हिने? हिला प्रेग्नेंट नाव 7 महिने दूध दिलं. म्हणजे 7 महिन्याचे 3 महिने सोडली तिला, म्हणजे 7व्या महिन्यानंतर सोडली की नको पुढच्या दुभत्याला. इकडे हटो मग.
एकदम ब्रिलियंट क्वालिटीची म्हैस आहे मित्रांनो, जी मोराची असते ना ओरिजिनल ती म्हैस आहे. जर दुधावर आली त्यावेळेस आपल्याला काय असेल वेळ तर हिची मिल्किंग सुद्धा लावू आपण आपल्या चॅनलला. 1-2 मिल्किंग तोपर्यंत बघा म्हशीची साईज. आता दूध चालू आहे का? नाही आता बंद केले ना. आता 9वा 8वा 9वा. हा आता कासल लागायला लागली थोडी. हो कासल लागली. पुठ्ठा वगैरे दाखवा म्हशीचा कसा आहे आणि चेहरा वगैरे एकदम सुंदर क्वालिटीची म्हैस आहे. एकदम शांत स्वभाव पण शांत आहे. पायांची साईज बघा. मिल्किंग मशीनवर ही म्हैस दूध देणार 100% देतात. 100 देणार. हे बघा लिचलीचापणा पाहिजे. जनावर जे दूध देते ना त्यात एकदम सॉफ्टनेस असला पाहिजे. हे बघा म्हशीला सॉफ्टनेस कसा आहे. शरीर असं ताठर शरीर ना आखडल्यासारखं नाहीये, एकदम सॉफ्टनेस. हे बघा इकडे चमडी दाखवा. बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी का समजून सांगतोय मित्रांनो, तुम्ही खरेदी करताना कुठं फसू नये. तुम्हालाही चांगलं ब्रीड. हे बघा आहे का चमडीमध्ये काहीच पत्ता नाही. चमडी एकदम रेशम आहे म्हणूनच रिझल्ट. सिंगल हड्डी बघा. आता म्हैस तयार आहे पण इथं सिंगल हा बोन मधला हड्डी आहे ना, ही सिंगल हड्डी आहे म्हणजे प्युअर ब्रीडचीच म्हैस आहे. चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे मित्रांनो. अशा आता हिला कुठलं सिमेंट दिलेलं आहे? आता हिला बजरंगी लिजवाना. बजरंगी प्रेग्नंट मित्रांनो. आपण सिमेंट्स आणले आणि भरपूर शेतकऱ्यांनी त्याला चांगला रिस्पॉन्स दिला. महाराष्ट्रातल्या कमीत कमी 100 मध्ये 70 म्हशी बजरंगी लिजवानाने गाभण आहेत. की जो हरियाणातला चॅम्पियन बुल आहे त्याने प्रेग्नेंट आहेत. समाधान वाटलं. आपण जे थोडंफार काम केलं कालचं रेडी पण बघून समाधान वाटलं. आपण म्हशी रेड्यावर लावत होतो पण शिमेसवर ह्या वेळेस म्हशी लागल्यात. हे सगळ्यात विशेष बाब आहे. लागतात. थोडं प्रयत्न केला ना तर लागतात. एखादी 100 1000 म्हैस असती किती सिमेंट लागत नाही. बजरंगी लिजवाना मित्रांनो प्रूफ के साथ आहे. असं नाही 2 कांडे भरले बरोबर. 2 कांडे भरले. हे बघा बजरंगी. आता यांनी वरून काढलेलं नाही ना कांडी त्याच्यामुळे लक्ष देत नाही पण हे बजरंगीच्या कांड्या आहेत. बजरंगी बजरंगी बुलनी भरवलेले मित्रांनो. बजरंगीची कांड्या दिसत्या का? बजरंगीनी भरलेली 2 कांड्या आहेत. सगळं कार्यक्रम एकदम करेक्ट आहे. अंधाधुंदी धंदा करू नका मित्रांनो. सगळं रायटिंग मध्ये आणि आधुनिक ते चालवा थोडं तर तुम्हाला कळणार आहे. नास्त्रापूरची म्हैस सांगितलं ती बजरंगीने प्रेग्नंट आहे ह्या कांड्या. तर मित्रांनो डॉक्टरांकडून तुम्ही कांड्या मागा. कोणी डॉक्टर असेल तुमच्याकडे सरकारी असतील प्रायव्हेट असतील आग्रह करा चांगल्या कांड्या मागा की म्हैस भरवलेली कांड्या आहेत. हे घ्या. पुढची म्हशीची काय डिटेल्स आहे? ही किती महिन्याची प्रेग्नंट आहे? ही 6 महिन्याची प्रेग्नेंट आहे. 6 महिन्याची. विकायची काही? ही बी नाही विकायची. नाही विकायची का? ही बी बजरंगीची आहे का? ही बजरंगी. मित्रांनो बजरंगी लिजवानाला खूप लोकांनी प्रतिसाद दिलाय. बुल एकदम टॉपचा आहे आणि आपण 7-3ची प्रेग्नंट आहे. हिरी किती दूध दिलंय? ही 8 म्हणजे 16 लिटरची आहे. 16 लिटरची. हे टक्चर बघा. लय मोठी म्हैस नाही पण बारीक म्हैस आहे. बारीक म्हैस आहे पण खालची पिशवीची साईज आहे बघा. कास वगैरे चांगली लावत असणार 100%. दूध निघायचा काही कास लागते. हट शांत. हिची पण सिंगल हड्डी आहे. ही पण पातळ चमडीची एकदम बघा. चमडी एकदम व्यवस्थित आहे. शिंग वगैरे कापलेत तिचे. ही शिंग कापले कडीत अडकतात ना. शिंग थोडे कडीत अडकतात त्याच्यामुळं कापलेले मित्रांनो. ही विक्रीसाठी नाही म्हणायचं आता. विक्रीसाठी नाही आहे ही ठेवलेली त्यांनी घरी. आणि आता लास्ट हा नगीना आहे बघा. साईज दाखवा तिची पण व्यवस्थित. म्हैस व्यवस्थित आहे हिची. आता एकदम लास्टला एकदम ही जी काय डिटेल्स आहेत अनमोल रतननी प्रेग्नेंट आहे मित्रांनो. पार्वती म्हैस आहे. राजेंद्र गंगवा यांची पार्वती म्हैस आणि त्यांचं तिचा अनमोल रतन बुल आहे. अनमोल रतनचा फादर आहे अर्जुन कुंगड. त्याची पायदाशीचा आणि हे हा तिला भरलेला त्या अर्जुन कुंगडच्या बुलचा अनमोल रतनचा सिमेंट हिला भरलेला आहे. अतिशय उत्तम प्रोजन येईल बघा. तब्येत ही आपल्या फार्महून आलेली मित्रांनो. पाठीमाग 1 वर्षापासून एकदम टॉपची रेडी आहे. 3ऱ्या वेतात आता प्रेग्नेंट आहे. 2 वेतात झालेली. तर खालची साईज दाखवा. म्हैस दाखवा. सडांची साईज वगैरे. आता किती महिन्याची गाभण म्हैस आहे बरोबर एक्झॅक्ट? ही 8 महिन्याची गाभण. 8 झाले का? कासाला लागायला लागली बघा. आता तुम्हाला वाटेल दूध देत असेल मित्रांनो. वेळानंतर जवळ आल्यावर किती कास करल हे दाखवा तुम्ही. एकदम शांत स्वभावाची. एकदम हात लावा ना तुम्ही. लावा खाली दाखवा. बसा खाली. एकदम बसा खाली. स्वभावाची. हे बघा हात लावा. अशा म्हशी जर तुम्ही पैदा केल्या किंवा तयार केल्या ना. हे आपल्या साहेबांच्या गोठ्यावरून आणलेली म्हैस आहे. तर ह्याच्यामध्ये फायदा मित्रांनो. एक प्रत्येक गोठ्या म्हैस चांगली दिलेली आहे. जो हिरा म्हणतात ते ह्याला म्हणतात विरा. वेळेनंतर जर आपल्याला वेळ असेल तर हिचे सुद्धा आपल्याला दाखवायचे. मिल्किंग दाखवायची आणि म्हशीची पोझिशन दाखवायची. म्हशीची काय क्वालिटी एकदम कवळी म्हशी. चेहरा वगैरे दाखवा जरा. हे साईडला करा. बस. सिंग वगैरे एकदम व्यवस्थित मित्रांनो. एकदम जागेवर रिंग असेल तीच मोरा नसती त्याच्यामुळे. हट. तब्येत बघा म्हशीची. हट. हे बघा पुठ्ठेची साईज. हे बनावट. ही साईज बघा. वेळोवेळी तीच सांगतो. हे अंतर किती आहे माझं. हे अंतर बी खूप महत्वाचं आहे. आज म्हशीची साईज बघा 8 महिन्याची.
2 महिने व्यायला येतं. टीथ पेस्ट बघा आणि हे बघा स्वभाव, पाय उचल म्हणलं तर पाय एकदम बाजूला घेते. याला पैसे आहेत, हे क्वालिटी हो एकदम व्यवस्थित आहेत. सड वगैरे ज्यावेळेस म्हैस खाली पोझिशनला येईल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की म्हशीची क्वालिटी काय आहे, किती दूध देते आणि तब्येत अतिशय चांगली सांभाळलेली आहे. तर यांना आपण विचारू आणखी काय थोडंफार, कशा म्हशी पाळल्या पाहिजे तुम्हाला काय वाटतंय? साताऱ्यामध्ये, साताऱ्या परिसरात काय ट्रेंड आहे म्हशींचा? म्हशी सातारा परिसरात अजून एवढ्या क्वालिटी म्हशी नाहीत. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, म्हशी हा 8+ कमीत कमी 16+ म्हशी पाहिजे. ती 5 आणि 6 लिटरवाली आता सर्वांच्याकडे म्हशी आहेत. बरोबर. पण तेवढ्यात तो जमा खर्च महिन्याचा निघत नाही, त्यामुळे म्हशी गोटा परवडत नाही. आता 45 रुपये किलोने सरकी पेंट झाली. हो, दुधाचे रेट त्या तुलनेने नाही आहेत. नाही. जर कमी दूधची म्हैस असेल तर तुम्हाला परवडेल का 3-4 लिटर 5 लिटर टायमाला देणारी? नाही, 5-6 लिटर तर शेतकरी परवडत नाही. हा, आता 8+ ची म्हैस पाहिजे. तुम्ही पण आता तुमच्याकडे आधी म्हशी होत्या बऱ्याच दिवसापासून, तुम्ही काय काय बदल केला आणि कसा बदल केला, काय वाटलं तुम्हाला? आता आजोबा पंजोबापासून म्हशीच पाळतात, गायांचा आम्हाला नादच नाही. पहिल्यापासून म्हशी आमच्याकडे 4-5 3 लिटरवाल्या अशा असायच्या. पण त्यामध्ये प्रवीण शेटची आमची ओळख झाली, बंधूंची येणं जाणं फिरणं झालं, त्यामुळे आम्ही त्याच्यात थोडा हळूहळू बदल करत चाललो आहे. आणि त्यांचा म्हणजे त्यातून आम्हाला सक्सेस चांगला आहे. तर तुम्ही किती लिटरचे म्हशी बघितले? आता तुम्ही 10 दिवस झाले फिरताय, तुमच्या गोठ्यात तुम्हाला आता काय काय बदल करावा वाटते ते सांगा. सगळ्यात महत्वाचं ते जास्त म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या म्हशी म्हणजे 15-16च्या वरनं, तर माझं मत आहे 15-16च्या वरनं असली पाहिजे. टॉपच्या बुलचे सिमेज देणं महत्वाचं आहे. सिमेज तर आपल्याकडे क्वालिटी सुधारेल आणि महाराष्ट्रामध्ये दुसरा हरियाणा निर्माण होईल. काल तुम्ही म्हैस बघितली लाईव्ह मिल्किंगची निनामची, काय वाटलं त्या म्हशी संदर्भात ते बी सांगा. निनामची जे लाईव्ह मिल्किंग मी 2 टाइम बघितली, संध्याकाळची बघितली, सकाळची बघितली. तर त्या म्हशीला 9-9.5 लिटर दूध आहे आणि अवघ्या 18 दिवसाची वेलेली म्हस आहे. आणि तिचे सोय पण कशी, नॉर्मल डाएटवर आहे? नॉर्मल डाएटवर आहे. सामान्य शेतकऱ्याकडे ती म्हस आहे. तर मित्र, तुम्हाला असं कधी वाटलं होतं का तुमच्या साताऱ्यामध्ये 20 लिटरची म्हैस होईल? नाही. आणि दूध देतात ह्याच्यावर भरोसा आहे का लोकांचा? अजून माणसांना त्या गोष्टीबद्दल अजब वाटतं की 20 लिटरची म्हैस सुद्धा साताऱ्यामध्ये आहे. तर हे शक्य आहे मित्रांनो, नक्की शक्य आहे. तुम्ही ब्रीडिंग म्हणजे काय, चांगली म्हैस आणि तिला चांगला बूल दाखवणे म्हणजे चांगलं सिमेन्स भरणे हे खूप गरजेचं आहे. सिमेन्स तुम्ही कुठून आणले, किती रुपये तुम्हाला घेतले ते पण सांगा. आणि त्या सिमेन्सचा रिझल्ट आला का, काय काय बघितलं? सिमेन्स आणताना तुम्ही काय काय चेक केलं? तुम्ही डायरी मागवली होती, व्हिडिओ मागवले होते, काय काय बघितलं ते पण सांगा. डॉक्टर अजित शिंदे सर ह्यांच्याकडून मी प्रॉपर पहिल्यांदा कोणते बुलचे सिमेस आणले त्यांनी, त्याच्यातनं मग चॉईस केले आणि चॉईस करून मग त्याच बुलचे टोटली 8 का 10 बुलचे मी सिमेस घेतले. प्रत्येक कांडी 2-2 घेतली प्रत्येक म्हशीला, की एक रात्रीच्या टाकाने एक सकाळच्या टाकाने 12 तासाच्या अंतराने टाकली तर म्हैस उलटाची चान्सेस कमी असतात. तर असे मी त्यांच्याकडून टोटल 10 बुलचे सिमेस घेतले आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण सर लावतील. की खरंच सिमेसवर माणसं म्हणतात की प्रेग्नेंट राहत नाहीयेत आणि बुलच दाखवला पाहिजे. तसं काय गैरसमज करून घेऊ नका शेतकऱ्यांनो. टोटली तुम्ही आहे ना सिमेसवरच करा आणि क्वालिटी निर्माण करा. क्वालिटी म्हणजे सिमेन्सवर प्रेग्नेंट राहतात. फक्त तुमच्या म्हशीला घटकांची कमतरता नसली पाहिजे. ऊस वगैरे जे शेतकरी बंधू वाडा आणि ऊस चारतात त्यांच्या म्हशी गाई गाभण राहायला थोडा प्रॉब्लेम येतो. फॉस्फरसचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे प्रेग्नन्सीला थोडा ताण देतात. त्याच्यामुळे तुम्ही फॉस्फरस असेल, तुमचं कॅल्शियम असेल, मिनरल असेल, हे त्या प्रमाणात म्हशींना गाईला चालू ठेवा. 50-50 ग्रॅम असेल, म्हशीच्या वाडी जर मोठी असेल तर 100 ग्रॅम असेल, ह्या पद्धतीने हे चालू ठेवा. तर डॉक्टर अजित शिंदेचा सुद्धा नंबर लावणारे मित्र, काल 4 दिवसापासून बरेच नंबर येतात, फोन येत आहेत. तुमच्या जवळच्या डॉक्टरच्या कंटेनरमध्ये तुम्ही सिमेन्स ठेवू शकता. 10-20 तुमचा फार्मची क्वांटिटी बघून तुमच्या किती म्हशी प्रेग्नेंट करायच्या त्या हिशोबाने. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आणखी काय बघितलं? सिमेन्स आणताना कोण गेलं होतं? त्या बुलच्या समोर गेले होते, डीलरकडून सिमेन्स आणलेले नाहीत. नाही टोटली त्या हरियाणात जाऊन त्या बुलच्या मालकाकडूनच जाऊन सिमेन्स आणलेली. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला जर डुप्लिकेट सिमेन्स भेटलं कुठल्या डीलरकडून आणि तुमचे 4-5 वर्ष वायाला जाणार नाहीत, ही पहिलीच काळजी मी स्वतः घेतलेली मित्र. जेवढे पण बुलचे हे सगळे जे सिमेन्स आणलेत त्या ठिकाणी जाऊन त्या बुलच्या समोर त्या मालकाच्या हातातून त्यांच्या कंटेनरमधून आणलेले आहेत. त्याच्यामुळे डुप्लिकेसीचा कुठलाही प्रकार होणार नाही. त्याच्यामुळे ते सिमेन्स तुम्ही बिनधास्त डोळे झाकून वापरा. तुम्हाला मी 100% खात्री देतो.
माझा काय कुठला धंदा नाही किंवा मला त्याच्यातून पैसे कमवायचे नाहीत, पण शेतकऱ्याच्या घरी एक एक रत्न पैदा होईल मित्रांनो ह्या सिमेंटच्या माध्यमातून. आपले डॉक्टर 20-30 रुपयाचे सिमेंट्स लावून आपली पूर्ण नसल खराब करतायत असं म्हणायचं आहे मला मित्रांनो. डायरेक्ट डॉक्टरकडून जे बी सिमेंट्स तुम्ही भरणार त्याची कांडी अवश्य मागा आणि तुमच्याकडे ठेवा, त्याच्याकडे रेकॉर्ड असतं. प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगतोय मी. डॉक्टरांकडे आग्रह करा, सरकारी असतील प्रायव्हेट असतील त्यांच्याकडे तुम्ही जे सिमेंटच्या कांड्या येतात त्या तुमच्या घरी जपून ठेवा, त्याच्यावर सर रेकॉर्ड बघा, ऑनलाईन चेक करा, गुगलला यूट्यूबला सगळी माहिती असते. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, ह्यांचा प्रयत्न कसा वाटला, चांगलं ब्रीडिंग हां ह्यांना अजून काय सांगायचं बोला. सर जे सांगतात म्हणजे यूट्यूब चालवायचं आहे म्हणून नाहीये, हां हे लक्षात ठेवा. ह्या महाराष्ट्रात काहीतरी घडवायचंय आणि घडवून दाखवायचंय ही कळकळीची सरांची म्हणजे प्रयत्न चालू आहेत. बरेच युट्यूब चॅनल आहेत, बरेच भरपूर आहेत. बरोबर. त्यांचं काम काय आणि आपलं काय काम हे सांगा जरा. कोणीही लाईव्ह मिल्किंग दाखवत नाही. तुम्हाला गोठा दाखवतील, सगळं दाखवतील, खुर्ची बसून मुलाखत घेतील. मी आतापर्यंत फिरतोय सरांबरोबर, लाईव्ह मिल्किंग दाखवा. तुम्ही लिटरनं दुधात कुणाची म्हैस असू द्या, माझी असली तरी बी खात्री करा आणि एकदम मांडीवर आलेल्या म्हशी घेऊ नका. वेल्यानंतर सड वगैरे दूध बघून घ्या. बरोबर. तुम्ही फसण्याचे चान्सेस कमी येतं. 9 महिन्याची, 9.5 महिन्याची, 10 महिन्याची मोठी म्हैस दुधाची, तर तुम्ही खात्री करून म्हशी खरेदी करा मित्रांनो. आपल्या चॅनलचा मोटिव्ह वेगळा आहे. बाकीचे भरपूर चॅनल आहेत मित्रांनो, खुर्ची बसतात त्या तिकडे मुलं आपण म्हशी खाली बसण्याची क्षमता आहे आपल्यात आणि ती क्षमतेमुळे आपण करतो. निस्ता पर्पज आपला चॅनल चालवायचा नाही, याच्यामधून काहीतरी क्रांती घडली पाहिजे. जे तरुण आहेत, सुशिक्षित आहेत, बेरोजगार आहेत, ज्यांना ह्या धंद्यात यायची इच्छा आहे त्यांनी बिनधास्त मशीनचं काम चालू करा मित्रांनो. ह्याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट आहे, फक्त तुम्ही मन लावून केलं पाहिजे. चांगलं ब्रीड, चांगली नसल आणि चांगल्या मशीनची निवड. मग खाटी असेल, पार्टी असेल तरी घ्या, तिच्यापासून तुम्ही 100% चांगले तयार करू शकतात. ब्रीड बुल तयार करू शकतात, रेड्या तयार करू शकतात आणि तिच्याला 1 वर्षभर तुम्ही जरी मेहनत घेतली तरी 100% तुम्हाला नसल सुधारल. सपोर्ट करतात. आपल्या लोकांनी आपल्याला सपोर्ट केला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. कोण काम करत असेल, एखाद्या चांगली म्हैस असेल त्याला प्रोत्साहन द्या. आता साताऱ्यामध्ये आपण मिल्किंग केली, पण आपण जाहीर केलं होतं परत जर ती म्हशीची मिल्किंग करायची पाळी आली तर या आजूबाजूचे सगळे बघायला. बरोबर. तुम्ही बघा कशी मिल्किंग आहे, किती दूध आहे, काय म्हैस आहे, ही बघा, समोर या आणि मग तुमच्या लक्षात सपोर्ट करा. एकामेकाला सपोर्ट करा. तुमच्याकडे चांगली म्हैस असेल, तिला बुल असेल, या सगळ्या गोष्टींनी एकामेकाशी सहकार्य जर केलं तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा नक्की चांगली नसेल सुधारण मित्रांनो. ही कळकळीची विनंती तुम्हाला. मी सगळं माझं सोडून इकडं फिरतोय का की प्रत्येक तरुणाला काहीतरी आग निर्माण झाली पाहिजे, आतमध्ये काहीतरी उत्साह निर्माण झाला पाहिजे. हरियाणामध्ये आपल्या रोज गाड्या जातात मित्रांनो. मला रोज 100 फोन येत, आम्हाला 20 म्हशी पाहिजेत, हरियाणाला भेटतात का, कुठं घेऊ. तर मित्रांनो तिकडून तुम्हाला फक्त 2 नंबर आणि 3 नंबर माल येतोय. परत तेच सांगतो, 1 नंबर 2 नंबर माल कुणी देत नाहीये आणि दिला तर भरमसाठ पैसा देतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं स्वावलंबी व्हा. तुमच्याकडे तुम्हीच घरी नसेल तयार करा, सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यात तुमचा पैसा वाचेल आणि धोका अजिबात होणार नाही. बाकी काय. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, ह्यांचा प्रयत्न कसा वाटला ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. असे चांगले चांगले व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.